जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या। भाजप पक्षाने सलग 3ही विधानसभा निवडणुकीत 3 अंकी जागा जिंकल्याचे कसब सिद्ध केले आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन करून सर्व तर्कवितर्क फोल ठरवले आहे। कोपरगाव विधानसभा जागेवर कोल्हे कुटुंबाने घेतलेल्या भूमिकेमुळे तेथे मोठा विजय संपादन झाला, याबद्दल सर्वच नेत्यांनी कौतुक केले आहे। विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्या वतीने व बिपिनदादा कोल्हे, सौ स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे कुटुंबाच्या वतीने भरघोस यशाबद्दल नेत्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या आहे। नाशिक नगर जिल्ह्यात पोळ्याच्या अगोदर लाल कांद्याचे पीक घेण्याचे प्रमाण जास्त असते, मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे कांदा पीक अडचणीत आले आहे। पोळ कांद्याचे उत्पादन तालुक्यातील येवला कोपरगाव तालुका हद्दीत जास्त प्रमाणात घेतले जाते, मात्र यावर्षी कांदा लावल्यानंतर आलेल्या पावसाने कांद्याला झोडपले, त्यामुळे वाफ्यामध्ये लावलेले कांदे कमी झाले आहे। सततच्या माव्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्याकडून भाजपच्या राम शिंदे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे। राम शिंदे यांनी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनबद्दल संशय असून त्यांनी सर्व मशीन्सची पडताळणी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी स्वतःच माध्यमांना याबाबत सांगितले आहे। अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे, त्यामुळे अनुदान कधी मिळणार या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी सापडला आहे। विधानसभा निवडणूक संपली, निकालही लागले, पुन्हा महायुती सरकार बहुमतामध्ये आले आहे, त्यामुळे आता अनेक अडचणींमध्ये सापडलेल्या दूध उत्पादकास दुधाचे अनुदान देऊन दिलासा द्यावी अशी मागणी ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळीत हंगामातील उत्पादित झालेल्या पहिल्या 11 साखर पोत्यांचे पूजन कारखान्याच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले। या वर्षी कारखान्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने उच्चांकी गाळप करून साखर उत्पादन करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी सांगितले आहे। कार्तिकी एकादशीचा मुहूर्त साधून उत्पादित झालेल्या पहिल्या 11 पोत्यांचे पूजन संचालिका संगीता खर्डे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आज प्रत्येक जण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहे, परंतु आपण आपली जीवनशैली सुरुवातीपासूनच चांगली ठेवली तर आपले जीवन सुसह्य होईल। ताण तणावात जगायचे की ताणविरहित जगायचे हे आपल्या मनाच्या परिस्थितीवर अवलंबून असून आपण जर मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलेल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांनी केले। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान शिक्षण प्रभाग ब्रह्मकुमारीज राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने तणावमुक्त जीवनशैली जगण्याची कला या विषयावर डॉक्टर नानासाहेब पवार सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील बोलत होते। श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वतीने भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सवाअंतर्गत घर घर संविधान दिवस साजरा करण्यात आला। या निमित्ताने प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सामूहिक संविधान वाचनाचे कार्यक्रम लोकमान्य टिळक वाचनालय तसेच रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले।
नेहमीच्या वादातून पतीने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशातून तिच्यावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात घडली। दरम्यान या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत। तर पोलीस ठाण्यात पती, सासू व दीर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीचा पोलीस तपास करत आहे। या घटनेची अधिकची माहिती अशी की मोमीन आखाडा येथील नारायण बाजीराव चव्हाण व मंदा नारायण चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। तालुक्यात सध्या गावरान कांद्याची काढणी सुरू असून उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वातावरणाच्या बदलामुळे लाल कांद्यावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे। त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे। एकरी उत्पादन जवळपास अर्ध्याने घटले। लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असला तरी त्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे। चालू वर्षी तालुक्यातील सर्वच भागात मुबलक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवल्याची शक्यता निर्माण झाली आहे। कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मंगळवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले। यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत हजेरी लावली। माऊलींच्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमून गेली होती। कार्तिकी वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे देवीदास महाराज म्हस्के यांच्या उपस्थितीत मंदिर विश्वस्त कृष्णा पिसोटे व गुंफाताई पिसोटे यांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक करण्यात आला। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।